बातमी क्रिकेटची. T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत काल चेन्नई इथं झालेल्या सामन्यात अमेरिकेनं नेदरलँड्सचा 93 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना अमेरिकेनं निर्धारित 20 षटकात 6 बाद 196 धावा केला. त्यामध्ये साईतेज मुकम्मल्ला यानं धडाकेबाज फलंदाजी करत 4 षटकार आणि 5 चौकार लगावत 79 धावा केल्या. उत्तरादाखल नेदरलँड्सचं ठराविक अंतरानं गडी बाद होत गेल्यानं कोणालाही मोठी भागीदारी करता आली नाही. नेदरलँडच्या तब्बल 7 गड्यांना दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही. त्यांचा डाव 103 धावात आटोपला. अमेरिकेकडून हरमीत सिंगनं 4 षटकात 21 धावा देत 4 गडी बाद केले. स्पर्धेच्या दिल्ली इथं झालेल्या अन्य एका सामन्यात काल संयुक्त अरब अमिरातीनं कॅनडाचा 5 गडी आणि 2 चेंडू राखून पराभव केला. कॅनडानं 20 षटकात 7 बाद 150 धावा केला. त्यामध्ये हर्ष ठाकर यानं 50 धावांचं योगदान दिलं. कॅनडाकडून जुनैद सिद्दीकीनं 5 गडी बाद केले. उत्तरादाखल संयुक्त अरब अमिरातीनं 5 गडी गमावत लक्ष्य पूर्ण केलं. UAEकडून आर्यांश शर्मानं 74 तर मोहम्मद अरफान यानं 51 धावांचं योगदान दिलं. काल सकाळी ऑस्ट्रेलिया आणि झिम्बाब्वे यांच्यातल्या सामन्यानं धक्कादायक निकाल दिला. झिम्बाब्वेनं ऑस्ट्रेलियाचा 23 धावांनी पराभव केला आणि सर्वांचं लक्ष वेधलं. प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेनं 2 गडी गमावत 169 धावा केल्या. त्यामध्ये ब्रियान बेनेटनं 64 धावा केल्या. मात्र आत्मविश्वासानं मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाला सुरुवातीलाच चांगले धक्के बसले. 5 षटकात त्यांची स्थिती 4 बाद 29 अशी होती. एकट्या मॅट रेनशॉनं खिंड लढवली. त्यानं 65 धावा केल्या. मात्र दुसऱ्या बाजूनं साथ न मिळाल्यानं ऑस्ट्रेलियाचा संघ 146 धावात तंबूत परतला. विश्वचषक स्पर्धेत आज सकाळी कोलंबो इथं आयर्लंड आणि ओमान, दुपारी 3 वाजता कोलकाता इथं इंग्लंड आणि स्कॉटलंड, तर संध्याकाळी 7 वाजता अहमदाबाद इथं न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सामने होतील. आयर्लंड आणि ओमान या दोघांनी संघांना आतापर्यंत एकही विजय न मिळाल्यामुळे ते स्पर्धेच्या बाहेर पडले आहेत. न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विश्वचषकातला हा 5वा सामना असून हे सर्व सामने दक्षिण आफ्रिकेनं जिंकले आहेत. मुख्य म्हणजे या स्पर्धेत दोन्ही संघांनी आतापर्यंतचे दोन्ही सामने जिंकले आहेत. हवामान.